उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर सर्वात मोठा आरोप केला। फडणवीसांनी गद्दारी केल्याचाच अप्रत्यक्ष आरोप ठाकरेंनी केलाय आणि त्यावरून आता फडणवीस आणि ठाकरेंमध्ये जुंपली आहे। उद्धव ठाकरेंनी काय आरोप केलाय ज्यामुळे राज्यातलं राजकारण पुन्हा एकदा तापलंय, बघूया त्याची इनसाइड स्टोरी। फडणवीस आदित्यला मुख्यमंत्री म्हणून घडवणार होते। फडणवीस मग स्वतः दिल्लीच्या राजकारणात जाणार होते। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांबाबत मोठा गौप्यस्फोट। लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय। उद्धव ठाकरेंनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमुळे एकच खळबळ उडाली आहे। अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हे अमित शहांसोबत ठरलं होतं। देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करणार होते। फडणवीस मग त्यानंतर दिल्लीच्या राजकारणात जाणार होते। देवेंद्र फडणवीसांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटं पाडलं। उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनीही जोरदार पलटवार केलाय। उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत। आज ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन। त्यांना वेळ लागला असेल, मला तर लागलेलं नाही ना। देवेंद्रांनी सांगितलं होतं आदित्यला मुख्यमंत्री करतो। उद्धवजी पहिले हे ठरवा। अमित भाईंनी सांगितलं की देवेंद्रांनी सांगितलं। उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलाखतीत अमित शहांवरही तोफ डागली आहे। मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाले तेव्हा स्वप्न पूर्ण झाल्याचं वाटलं। अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होताच सगळं बदललं। महाजन, मुंडे, गडकरींसोबत जागा वाटपावेळी रस्सीखेच व्हायची। नंतर भाजपच्या नेत्यांकडून अहंकाराची भाषा आणि आकडे दाखवले जाऊ लागले। उद्धव ठाकरेंच्या या दाव्यावरून ठाकरे गट आणि भाजपमध्ये जुंपली आहे। खरंय, उद्धवजींनी सांगितले सत्य आहे आणि जे मुलाखतीत सांगितलेलं आहे ते सत्य आहे आणि हे मलाही माहिती आहे। ज्याला आपल्या वडील सांभाळता आलं नाही, वडिलांना सांभाळता आलं नाही, रक्ताची नाती सांभाळता आलं नाही, त्याला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवावा। उद्धव ठाकरेपेक्षा मोठा खोटारडा या जगाच्या पाठीवर तुम्हाला मिळणार नाही। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेनेवर हल्ला करता येईल असा भाजपचा समज झाला आणि 2019 मध्ये भाजपने तेच केलं असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। सेना आणि भाजपमध्ये सत्तेचं समान वाटप होईल असं शहांसोबतच्या बैठकीत ठरल्याचं सांगत ठाकरेंनी पुन्हा एकदा 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा उल्लेख केलाय। 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता। मातोश्री बंगल्यावर बाळासाहेबांच्या खोलीत अमित शहांसोबतच्या चर्चेत हा फॉर्म्युला ठरला होता। 2019 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी मी एकनाथ शिंदेंचं नाव पुढे केलं होतं। काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार नव्हते तेव्हा शरद पवारांनी माझं नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर केलं। उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीत फडणवीसांनी गद्दारी केली, आदित्य ठाकरेंबाबतचा शब्द फिरवला असे नवे दावे करण्यात आले। मात्र जर शिवसेनेला पहिली 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर आदित्यला फडणवीस कसं तयार करणार होते असा सवालही या निमित्तानं उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।